हाय हॅलो नमस्कार सर्वांना. मी सारिका तुमचं सर्वांचं स्वागत करते आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर गुड मॉर्निंग सर्वांना. कसे आहात सर्वजण? आय होप सर्वजण मस्तच असाल. तर बघा इथं काल माझी मम्मी पप्पा आलते, त्यांनी लसूण आणलेला, तो म्हणलं वर बांधून घ्यावं. असं वर बांधलं नाही तर मी स्वयंपाक करते तिथंच वर बांधलं आहे, म्हणजे मला तिथलं तिथं घेता पण येईल आणि चांगलं पण राहील. खिडकीच्या साईडला बांधले ना, हवा पण येते, म्हणजे तिथंच बांधून घ्यावं. वर दोरे पण होते ऑलरेडी बांधलेले, मग त्यालाच बांधून घेतलं. हे बघा, वजन जास्त होतं त्यामुळे निसटायला खाली. मोठे मोठे होते पहिल्या, त्यांच्या घरचं आहे ना, आई दरवेळेस लावते दरवर्षी आणि सगळ्यांना देत पण असते. काल आलते मग त्याने घेऊन आलते. काल काही शूटच घेणं जमलं नाही, गप्पा मारण्यात वगैरे बोलण्यातच टाईम गेला, लक्षात नाही राहिलं शूट घ्यायला. भरपूर खायला वगैरे घेऊन आलते, पण काय जमलंच नाही व्हिडिओ काढायला. तर हे बघा, असं मी बांधून घेतलंय. मला तिथल्या तिथं आता स्वयंपाक करताना घेता येईल. बघा इथं मी भाजी वरण बनवलं होतं, लेकरं खातात म्हणून वरण भात लेकरांना आवडते ना. वरण आणि भात बनवलं होतं, पांढराच भात, दूध होतं, चपात्या पण बनवल्या होत्या. माझा स्वयंपाक वगैरे चालता म्हणून म्हणलं ते वर बांधून घ्यावं. जिथल्या तिथं सगळं ठेवलं म्हणजे व्यवस्थित राहतं. त्यानंतर इथं ओमला थोडं वरण भात झालं, थोडं गरम होतं, तर तोंड कसं करतं. गरम खूप होत होतं. आज तरी आभाळ आलतं, हे बघा भरपूर आभाळ आलतं. आज ऊनच नव्हतं सकाळ सकाळी एवढं सगळं, म्हणजे खूप छान वातावरण झालेलं होतं बाहेर. ऊन नाही पडलं थोडं सुद्धा, खूप छान वाटत होतं. दररोज ऊन ऊन वैताग आलता उन्हाचा. आज खूप दिवसांनी आभाळ आले, असं छान वातावरण झालं. कामं माझी आवरली होती सगळी. 2 मिनटं मी बसले होते सोफ्यावर. तर ओमचं काय चाललंय, ओम खेळायला होता. त्याला आंघोळ वगैरे घालून घेतली होती अगोदरच. तर इथं बघा, प्रिया दिदी ओमला व्यायाम करायला शिकवत. मी थोड्या वेळ बसले होते शांत. आता माझी सगळी कामं आवरली जास्त. थोडं 2 मिनटं बसले, नंतर मग मला व्हिडिओ पण एडिटिंग करायचं होतं. दीदी शूट घेत होती. ती कुत्रं चाललेलं रस्त्याने, तो कसं चालतंय तसं ओम करून दाखवत होता. तसं चालतंय म्हणे, कसं चालून दाखवतोय तो. हे बघा कसं चालून दाखवतो. लय हुशार झाले आता हो. त्यानंतर मग आपण जेवण करावं म्हणलं. सगळ्याचं जेवण झालं. इथं वरण, आंब्याची चटणी, भाकरी आणि त्याला भात खायचं होतं. ओमला भात दूध चमचा आण म्हणलं बाहेरचा, तर तो आणत नव्हता. ओमला सांगत होते घेऊन ये.
घेऊन यायचा सोडून तिकडे गेला बाहेर.